मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती हे सध्या नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. ज्यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप विरोधात आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती विरोधात काम केलं त्यांनाच भाजपनं स्वीकृत नगरसेवक केलं असल्याचा आरोप विवेक कलोती यांनी केला. भाजपमधल्या लोकांनी काम न केल्यानं निवडणुकीमध्ये आपला पराभव झाल्याचं कलोतींनी म्हटलेलं आहे. सांगलीच्या मिरजमधील तारनिकार व्यावसायिकांची मंत्री आशिष शेलार यांनी भेट घेतली. यावेळी तंतुवाद्य निर्मितीमध्ये असणाऱ्या अडचणी जाणून घेतल्यात. तसंच शेलारांनी तंबोराचं तार छेडत सितार वाजवला. देशातला वाढता डिजिटल ॲडिक्शनमुळे देशातील उत्पादकता, नाविन्यपूर्णता आणि उद्यमशीलता हळूहळू कमी होते का अशी भीती निर्माण झाल्याचं मत मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केलं. मिरजेमध्ये फ्लोक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंत्री आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. तो समाज कधीही पराभूत होत संजय राऊतांना महाराष्ट्र माहीत नाही, ते केवळ भांडूपमध्ये गोटा खेळतात अशी टीका मंत्री आशिष शेलारांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुरक्षा दिल्यावरून संजय राऊतांनी टीका केली. याला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सध्या गोव्यात असल्याची माहिती समोर आली आहे. आणि या व्हायरल फोटोत सुनील तटकरे, आमदार रवींद्र पाटील, खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते असल्याचं दिसतंय. दिल्लीत एआय समिट दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त आंदोलनाचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटलेत. महाड इथं शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. तसंच राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.